माझं नाव आहे मिसेस विभा प्रणित बागमार। माझ्या ब्रँडचं नाव आहे संस्कृती कलेक्शन। आमच्या ब्रँड खाली तुम्हाला नियर अबाउट 200+ आयटम्स मिळतील आणि सुरुवातीला म्हणजे एक खूप छोट्या लेवलपासून ही सुरुवात झाली होती आणि एक म्हणतो ना प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो आणि तो आयुष्य बदलवतो। एक तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो, एक तर निगेटिव्ह। नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे। कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं। एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब। नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये। आज आपल्या बरोबर आहेत संस्कृती कलेक्शनच्या विभा मॅम। खूप छान वाटतं मॅम तुम्हाला आज इथे बघून। तुम्हाला कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय। खूप छान अपॉर्च्युनिटी आज तुम्ही आम्हाला दिलेली आहे इथे येऊन आमचे एक्सपिरियन्स शेअर करण्याची। येस मॅम, तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला अजून सांगा। माझं नाव आहे मिसेस विभा प्रणित बागमार। माझ्या ब्रँडचं नाव आहे संस्कृती कलेक्शन। आमच्या ब्रँड खाली तुम्हाला नियर अबाउट 200+ आयटम्स मिळतील। लाईक ऑर्गनायझर्स आहेत, लेडीज बॅग्स आहेत, पर्सेस, इम्पोर्टेड बॅग्स, ट्रॅव्हल पाउचेस, एव्हरीथिंग, गिफ्टिंग पाउचेस वगैरे, म्हणजे असे भरपूर कलेक्शन्स आहे लेडीजसाठी। 200+ आयटम्स आहेत आणि गेले 9 वर्ष, म्हणजे ह्या ऑगस्टमध्ये आम्हाला 9 वर्ष पूर्ण होईल संस्कृती कलेक्शन स्टार्ट करून। आणि सुरुवातीला म्हणजे एक खूप छोट्या लेवलपासून ही सुरुवात झाली होती आणि एक म्हणतो ना प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो आणि तो आयुष्य बदलवतो। एक तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो, एक तर निगेटिव्ह। सो तो माझ्या पण आयुष्यात एक तो टर्निंग पॉईंट होता आणि त्या टर्निंग पॉईंटमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे। जे काही मी अचीव केलं आहे ते त्या टर्निंग पॉईंटमुळेच झालं आणि आज सगळ्यांच्या सपोर्टने, माझ्या क्लायंट्सच्या सपोर्ट्सने आणि देवाची कृपा म्हणावी लागेल, आज आम्ही इतकं छान, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया आपण प्रोडक्ट डिलिव्हर करतो। इवन फॉरेनमध्ये पण आपण प्रोडक्ट्स पाठवतो। बरोबर। सो एक हा खूप छान माझ्या लाईफचा टप्पा आहे आणि मला जे अचीव करायचं होतं लाईफमध्ये स्वतः काहीतरी, दॅट आय हॅव अचीव्ड। टर्निंग पॉईंट असं काय झालं होतं? टर्निंग पॉईंट म्हणजे सुरुवातीला म्हणजे लग्नानंतर 2-3 वर्षानंतर आमचं शिफ्टिंगचं काम चालू होतं घराचं आणि माझी मोठी मुलगी तेव्हा अगदी 4-5 वर्षाचीच असेल म्हणजे, आणि शिफ्टिंग चालू असताना आम्ही तिला खाली पाठवलं की जा तू खेळ म्हणून। बरोबर। तर तिचा पाय सायकलमध्ये आला। दॅट टाईम आय वॉज नॉट अ वर्किंग वुमन। मी छोटे मोठे असंच, मी ॲज अ ब्युटिशियन, म्हणजे ब्युटिशियनचा कोर्स झाला होता, असे मी छोटे टाम करत होते तेव्हा, ॲज सच अर्निंग काही नव्हतं आणि तिचा पाय सायकलमध्ये आला आणि खूप घाबरलो कारण की तिला पूर्ण कट गेलं होतं टाचेचा जवळ। तर खूप घाबरलो होतो की आता काय होईल, तिचा बोन वगैरे काही कट झाला असेल तर ऑपरेट करावं लागेल, म्हणजे असे मनात असंख्य विचार चालू होते आणि फायनान्शियली आम्ही अजिबात स्ट्रॉंग नव्हतो। हजबंड इज हॅव्हिंग फायनान्शियल क्रायसिस। सो मला त्यावेळी खूप भीती वाटली होती मनात, नाही कुठेतरी की अरे मी काहीच करत नाहीये। ती वेळ निघून गेली की तिला जास्त मेजर प्रॉब्लेम आला नाही, स्टिचेसने ती ओके झाली। पण तो जो क्षण होता की विचार करणारा की हे जर काही मोठं झालं असतं तर मी काय केलं असतं। सो आय हॅव टू अर्न समथिंग आणि स्वतःला काहीतरी करायचं होतं आणि एक मी आय एम अ मारवाडी गर्ल, सो मला कोणाच्या अंडर काम करणं हे माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं माइंडसेटमुळे। सो मला स्वतःचा बिझनेसच सुरू करायचा होता। मग माझ्या फॅमिलीच्या सपोर्टने आम्ही हे सुरू केलं। अगदी 5,000 इन्व्हेस्ट केले सुरुवातीला आणि आम्ही एक्झिबिशन्स खूप केले त्यावेळी आणि माय मदर इन लॉ इज व्हेरी सपोर्टिंग। त्या पण सोबत यायच्या एक्झिबिशन्सला, आम्ही सासू सुना जायचो, एक्झिबिशन्स करायचो आणि असं करून ब्रँड डेव्हलप केला आणि हळूहळू एक कॅटेगरी आम्ही ॲड करत गेलो। तिथेही बरेच प्रॉब्लेम झाले की सुरुवातीला कळायचं नाही कसा स्टॉक घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, कस्टमरला काय आवडेल। सो थोडे तेव्हा पण लॉसेस झाले, पण एक ती जिद्द होती काहीतरी करायचंच आहे, तर शिकत गेले आणि माझ्या एका मैत्रिणीने मला ऑनलाईन बिझनेसचा आयडिया दिला। मग ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जॉईन झाले मी
आणि मग मला परत कधीच मागे बघून म्हणजे बघावंच लागलं नाही. ऑनलाईन प्लॅटफॉर्मने खूप छान अपॉर्च्युनिटीज दिल्या आणि घरी बसल्या मी पूर्ण जगाशी कनेक्ट झाले. फर्स्ट लॉकडाऊन हा सगळ्यांसाठीच खराब होता. एव्हरीवन ॲट होम, म्हणजे प्रत्येकजण घरीच होतो. त्यावेळी तो काही प्रश्नच नाही, तो सगळ्यांचाच सारखा होता. पण सेकंड लॉकडाऊन जेव्हा लागला त्यावेळी ई कॉमर्स चालू होतं आणि तो माझ्यासाठी वरदान ठरला. बिकॉज माझा बिझनेस घरात नव्हता, माझं दुकान नव्हतं आणि घरून असल्यामुळे बिझनेस चालू राहिला आणि माझा पूर्ण बिझनेस तेव्हा सेट झाला. आणि एक मोठा प्लॅटफॉर्म त्यावेळी संस्कृती कलेक्शनला, आणि आज संस्कृती कलेक्शन बऱ्यापैकी पुण्यात माहिती आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या फेसबुक ग्रुप्सवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला दिसेल. आणि माझे आता एक्झिबिशन्स मी आता नो डाऊट फक्त सिलेक्टेड जे मोठ्या लेवलचे असतात आपण तेच करतो. कारण आता आपली प्रोडक्ट कॅटेगरी आपण स्वतःला जे म्हणजे प्रत्येक वेळी मी अपग्रेड करत गेले. प्रोडक्ट रेंज पण अपग्रेड करत गेलो आणि आता तुम्हाला अगदी 25 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंतची रेंज हे सगळं आपल्याकडे मिळतं. येस, आणि प्रत्येक ह्याचा फोटोशूट रेडी असतो. मी स्वतः हे सगळं मॅनेज करते, म्हणजे घर पण, मुलांचं पण आणि बिझनेस पण. हे म्हणजे आणि प्रॉपरली सगळं मॅनेज. आणि नो डाऊट हजबंड अँड मदर इन लॉ आणि मुली सगळे खूप सपोर्टिव्ह असल्यामुळे आज एक लेवल आपण अचीव केलंय आणि अजून वाढवतोच आहे त्याच्यात पण आपण. याच क्षेत्रात यायचं कसं ठरवलं? म्हणजे आधी तुम्ही ब्युटिशियन पण होता. हो, मला कसं होतं की माझी बहीण ती पण बिझनेस करत होती. सो ती माहेरी होती ती. सो ती मला म्हणाली की तू वाय नॉट यू स्टार्ट ॲट इन पुणे, यू कॅन स्टार्ट दिस. आणि मलाही आवड होतीच बिझनेसची आणि बेस होता. लग्नाच्या आधी पण आम्ही करतच होतो माहेरी. तर मग मी ऑर्गनायझर्स आधी सुरुवात केली की बघूया आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतोय. पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि कस्टमर्सच्या डिमांड्स वाढत गेल्या. मॅडम हे ॲड करा, ते असं ॲड करत करत मग आम्ही मार्केट सर्वेला जायचो. नवीन नवीन डीलर्स शोधून काढले आणि नकळत ते म्हणतो नाही कसं वाढत 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 ते हे झालं. आणि एक बेसिक थिंग होती की ज्वेलरी आणि ड्रेसेस हे प्रत्येकजण ह्या लाईनमध्ये तुम्हाला मिळणार. एक्झिबिशन्सला मॅक्झिमम स्टॉल्स हेच असतात आणि तिथे डेड स्टॉकचा इश्यू फार असतो कम्पॅरेटिव्हली आर फील्ड, की हे कसंही आम्ही डेड स्टॉक काढू शकतो. डेड स्टॉक मग हे सगळं पण मी विचार केला. बिझनेस करायचा आहे तर आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही बाजूनी विचार केला पाहिजे. आणि हे जरा वेगळं होतं फील्ड. त्यावेळी कोणीच नव्हतं. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अगदी मला कॉम्पिटिशनला मला फार कमी लेडीज होत्या त्यावेळी. सो आणि त्यामुळे आणि क्वालिटी प्रोडक्ट देत गेलो त्यामुळे एक ब्रँड क्रिएट झाला. लोकांचा विश्वास फार बसायला लागला. म्हणजे अजूनही माझ्या प्रोडक्ट व्यतिरिक्त सुद्धा लोक माझ्याकडे मागतात की आम्हाला हे अरेंज करून द्या, ते अरेंज. इवन सेलर्स तुम्ही सांगाल त्यांच्याकडनंच आम्ही घेऊ. म्हणजे इतका ट्रस्ट कस्टमर्सचा आमच्यावरती आहे. आणि होम बेस्ड शॉप आहे. सो 24/7 आम्ही लोकांना अवेलेबिलिटी येस देतो. असं वेळेचं बंधन नाही ठेवलं. त्यामुळे मग ते लोकांना फार सोयीस्कर, स्पेशली वर्किंग वुमन्सला फार फायदा झाला की ऑफिस बंद करून पण ते आमच्याकडे येऊ शकतात शॉपिंग करायला, वेळेचं बंधन नसल्यामुळे. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करून आज हे सगळं एवढं वाढवलेलं आहे. येस. जेव्हा पहिल्यांदा 5,000 पासून जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमच्याकडे किती कस्टमर होते आणि आता तुमचा कस्टमर बेस काय म्हणतो? तेव्हा माझ्याकडे सुरुवातीला अगदी सोसायटीतले 10 कस्टमर्स होते आणि आता माझ्याकडे 5,000 कस्टमर्स आहेत. बापरे. मस्त. कन्सिस्टन्सी जर तुमच्या कामामध्ये असेल ना, येस, आणि जर तुम्ही ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे, माणूस ते करून घेईल. येस येस येस. खूप छान प्रवास आहे मॅम तुमचा. आणि खूप लोक खूप कमी विचार करतात ह्या गोष्टीचा की छोट्या छोट्या गोष्टी विकून आपण काहीतरी हे करू शकतो किंवा प्रॉफिट मार्जिनचं जर आपल्याला एक कन्सेप्ट कळाली तर त्याच्यातून म्हणजे 2 रुपयाची वस्तू खरेदी करायची, 5 रुपयाला विकायची, मधले जे पैसे असतात ते आपले. हा जो एक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी जर लोकांना आली ना तर तिथून तो बिझनेस खूप चांगली पकडतो. येस. आणि जर का तुम्ही सर्व्हिस चांगली दिली, क्वालिटी त्यांची आपण चेक करून दिली तर त्याला काही म्हणजे मी सर्व्हिसचं एक सांगते. सुरुवातीला मी जेव्हा डेव्हलप करत होते ना
काही कस्टमर्स असे होते की आम्हाला सेम डे डिलिव्हरी पाहिजे, तेव्हा डन्झो नव्हता. बरोबर. आता तर भरपूर ॲप आहे, पोर्टर आहे, डन्झो, XYZ भरपूर ॲप्स आहेत. मी आणि माझे हस्बंड आम्ही स्वतः डिलिव्हरी द्यायला जायचो. म्हणजे खराडीला एक लेडीला तर त्यांच्या इथे अचानक फंक्शन काही कोणी येणार होते आणि अर्जंट गिफ्ट पाहिजे होते. रात्री 10 वाजता आम्ही शनिवार पेठेतनं खराडीला डिलिव्हरी द्यायला गेलो होतो. आणि त्या लेडीला ते एवढं आवडलं ते सगळं की अजूनपर्यंत आजच्या तारखेपर्यंत पण त्यांना काहीही रिक्वायरमेंट असेल आपल्याकडे तर पहिल्या येतात. म्हणजे ही सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड केली. म्हणजे आम्ही हे काहीच विचार नाही केला अरे आपण हे कसं काय करणार किंवा अरे लोक काय म्हणतील. बरोबर. आपण जेव्हा हे सगळं मनातनं काढलं तरच डेव्हलपमेंट आहे. तुम्ही जर स्टक राहिला अरे हे मी कसं करू किंवा मी हे करूच शकत नाही, माझ्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाहीये. केलंच पाहिजे, आलंच पाहिजे असं. खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी गप्पा मारून आणि आज इथे आल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आम्हाला पण खूप छान वाटलं, तुम्ही इतकी छान अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू.